जय हरी शेतकरी मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असेल त्यांच्या खात्यात त्यांची कर्जमाफीची रक्कम येणार आहे आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आता हे पीक कर्ज मिळवायचं तर आपल्या 7/12वर सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात, कारण ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपली 7/12 आता फार्मर आय डीला जोडली गेलेली, त्यामुळे यासाठी ई पीक पाहणीसुद्धा महत्त्वाची। आता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आहे, ई पीक पाहणी आपण करायची का नेमकं करणार कोण, आणि करणार तर कसं करणार आणि ते कशा पद्धतीनं करणार, बरं ते करणारा असला तर त्याला काय भेटणार, हे सगळे प्रश्न आहेत। हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर जी काय आता जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, ढगफुटी झाली, यामध्ये बऱ्याच लोकांचं घराचं नुकसान झालं, कोणाचं शेतीचं नुकसान झालं, त्याच्याबद्दल आता केंद्र सरकारनं 500 कोटी रुपयाची अधिकची मदत ही महाराष्ट्र सरकारला केली। त्या माध्यमातून एक शासन निर्णय निघालेला आहे राज्य सरकारचा, त्यामध्ये ती मदत कशी मिळणार आहे हे सगळं पाहायचं आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जे काही रासायनिक खतावर आपण शेती करतो, मात्र आता केंद्र सरकारनं नैसर्गिक शेतीवर जास्त भर दिलेला आहे, जमिनीची सुपीकता करायची आणि त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून 60% आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 40% असा निधी दिले जात असतो। आणि त्याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे। RKVYच्या अंतर्गत जमिनीचं आरोग्य आणि सुपीकता टिकवण्यासाठी केंद्र सरकारचा आहे 3,10,00,000 रुपये आणि राज्य सरकारचा आहे 2,06,00,000 रुपये। हा निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार, मात्र कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। कारण एक लक्षात घ्या, या सगळ्या ज्या काही योजना राबवल्या जातात का, तर या योजना आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असते, त्यावेळेस आपल्याला कशा मिळतील हे आपल्या लक्षात येते। त्यामुळे आपण हे 3 शासन निर्णय सविस्तरपणे समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर बघा, पहिला शासन निर्णय असा आहे, जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा 3 ऑगस्ट 2026चा शासन निर्णय आहे। आता या शासन निर्णयांतर्गत जे काही घरगुती नुकसान झालं असेल किंवा जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबद्दल ही मदत आहे। यामध्ये मदतीचे दरसुद्धा दिलेले आहेत। पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य मदतीचं स्वरूप प्रति कुटुंब 10,000, कपड्यांच्या नुकसानीकरता प्रति कुटुंब 10,000, घरगुती भांडी यांच्या नुकसानीकरता, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1,50,000 रुपये, अंशतः पडझड झालेल्या किमान 50% 50,000 रुपये। यामध्ये अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना मृत पशुधनासाठी मदत आहे। त्यानंतर नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी अंशतः पडझड झालेल्या झोपड्या, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डुकरं, मेंढी, शेळ्या, मत्स्यबोटी, जाळ्यांसाठी अर्थसहाय्य, हस्तकला, हातमाग कारागीर, बलुतेदार, दुकानदार, असं ज्यांचं नुकसान झालेलं आहे टपरीधारक त्यांना ही मदत दिल्या जाणार आहे। तुम्हाला जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे, सन 2026-27 मध्ये RKVY अंतर्गत जमीन आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रम राबविण्यासाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 4 ऑगस्ट 2026चा आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत 2026-27 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रम राबविण्यासाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात येणार आहे। हा निधी केंद्र हिस्सा राज्य हिस्सा असा मिळणार आहे। त्यामध्ये केंद्राचा हिस्सा सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 2,45,00,000 रुपये आहे, अनुसूचित जातीसाठी 36,00,000 रुपये आहे, तर अनुसूचित जमातीसाठी 29,00,000 रुपये असा केंद्र हिस्सा 3,10,00,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर राज्याचा हिस्सा आहे 1,63,33,333 रुपये, हा सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी, आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी 24,00,000 रुपये आहे राज्य हिस्सा, तर अनुसूचित जमातीसाठी 19,33,333 रुपये असा एकूण 2,06,66,667 राज्य हिस्सा मिळणार आहे। आणि केंद्र आणि राज्य हिस्सा मिळून एकूण 5,16,16,667 रुपये हा निधी वितरित केला जाणार आहे।
आता तिसरा आणि महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS-MS अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत आता सुधारणा करण्यात येणार आहे. आणि हा महत्त्वाचा शासन निर्णय यामुळे आहे की आपल्याला यापुढं ही कर्जमाफी झाल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला पीक कर्ज घ्यायचं आहे किंवा शेतीच्या संबंधित कोणतंही सातबारा संबंधित काम असेल, कर्ज घेणं असेल, पाईपलाईन करणं असेल, कोणत्याही महाडीबीटीच्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, त्यासाठी हा शासन निर्णय ई पीक पाहणीबद्दल हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आता या शासन निर्णयामध्ये हंगामी पिकांची माहिती संच, त्यानंतर यामध्ये काय बदल झालेत, काय तरतुदी झाल्यात, तर या तरतुदी यामध्ये लागू करण्यात आल्या आहेत. डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजे DCS-MS कार्यपद्धती कशी असणार आहे. तर आता हंगामाच्या पहिल्या दिवसापासून ई पीक पाहणी ही सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. आता यामध्ये जे काही सहाय्यक आहेत यांच्यामार्फतच ही ई पीक पाहणी केली जाणार आहे. आणि यासाठी DCS-MS असं एक ॲपसुद्धा तयार करण्यात आलं आहे. आणि या सहाय्यकांना आपल्या आधार कार्डवरून आपल्या या मोबाईलच्या ॲपवर लॉग इन करावं लागणार आहे, नोंदणी करावी लागणार आहे. OTPद्वारे आधार क्रमांकानुसार यांची सगळी नोंदणी होणार आणि त्यांचा जो कोणता मोबाईल असेल त्याचा IMEI बाइंडिंग करण्यातसुद्धा यामध्ये येणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्यात येणार आहे, एका शेतकऱ्याचं जी शेतजमीन असेल त्याला ओनर्स प्लॉट असं म्हणण्यात येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन स्वतः हा सहाय्यक ही पीक पाहणी करणार आहे. आणि यामध्ये हंगामी पिकांची माहिती संच निर्मिती करताना पीक पाहणी ओनर्स प्लॉटप्रमाणे करावायची. 100% ई पीक पाहणी सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची सुद्धा असणार आहे, कारण आपलं काम हे आपल्याला करून घ्यायचं आहे. 100% ओनर्स प्लॉटची ई पीक पाहणी गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे. आता सहाय्यक यांची नेमणूक, आता हे सहाय्यक कोण असणार आहेत, तर तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 म्हणजे जास्तीत जास्त 1500 जे शेतकरी असतील ओनर्स प्लॉट, तर त्यांच्यासाठी एक सहाय्यक असणार आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कर्मचारी म्हणजे MSRLMचे किंवा CSC चालक किंवा ग्रामस्तरीय मानधन तत्त्वावर इतर विभागाचे कर्मचारी, हे मानधन तत्त्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा केंद्राचे जे स्वयंसेवक असतील यांची नेमणूक सहाय्यक म्हणून करण्यात येणार. आता 1500 ओनर्स प्लॉट म्हणजे 1500 शेतकऱ्यांना एक सहाय्यक हा काम पाहणार. समजा एका गावामध्ये 1500पेक्षा जर जास्त शेत प्लॉट असतील, ओनर्स प्लॉट असतील, तर त्यांच्यासाठी दुसरा सहाय्यकसुद्धा नेमल्या जाणार आणि त्याची नेमणूक ही तहसीलदारामार्फत केल्या जाणार आहे. त्यामुळे कमी ओनर्स प्लॉट असले एखाद्या जागेवर, कमी शेतकरी आहेत 1500पेक्षा, तर 2 गावांचं एकत्रित करून एक सहाय्यक त्यांच्यासाठी असणार. आणि महत्त्वाचं म्हणजे या सहाय्यकानं त्या गावात जाऊन त्या शेतकऱ्याची पीक पाहणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण त्या शेतकऱ्यानं जर पीक विमा भरलेला असेल तर त्याच्या पीक विम्याच्या पावतीवर जेवढं क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र या ई पीक पाहणीमध्ये घेणं गरजेचं आहे. अशी ही ई पीक पाहणी. आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार त्यांच्या लॉग इनमधून करणार. आता या सहाय्यकाची काय जबाबदारी असणार आहे, या सहाय्यकानं स्वतः ही पीक पाहणी त्या शेतात जाऊन करायची. 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी सहाय्यकच करणार आहे. त्यानंतर नोंदवण्यात आलेली नोंदीची 100% पडताळणी ग्रामीण महसूल अधिकारी म्हणजे तलाठ्यानं करणं गरजेचं आहे. सहाय्यक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक पाहणी नोंदणीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवतील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पाहणी पंचनामा करून ती पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील. म्हणजे तलाठ्यांना दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. आता जे काही सहाय्यक नेमल्या जाणार आहेत तर या सहाय्यकांना मानधन काय असणार आहे, तर यांना ओनर्स प्लॉट निहाय, हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट 10 रुपये निर्भेळ पिकासाठी आणि जर मिश्र पिकं असले तर 12 रुपये हे प्रत्येक प्लॉटसाठी असणार आहे. म्हणजे एका सहाय्यकाला 1500 प्लॉट म्हणजे यावरून तुम्ही हिशोब लावू शकता की त्याला किती मानधन मिळणार आहे. याचे मानधन सहाय्यक यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून
ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यासाठी कृषी विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्नास्पर्श प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे ई पीक पाहणीबद्दलचा हा महत्त्वाचा शासन निर्णय होता. आता आपल्याला तिन्ही शासन निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.